ओम गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ओम गोरक्षं जालंधं सर्परासडभंगं कांसज्ञा गुरु स्वाहा वसुदेव सुतं गुंचारुमर्दनं देवकीवन्दं कृष्णवन्दे जगद्गुरु। ओम विष्णुवे नमः। ओम विष्णुवे नमः। ओम विष्णुवे नमः। श्री क्षेत्र पैठण येथील शांती ब्रह्म वैराग्यमूर्ती संत श्री एकनाथ महाराज आपण आज एकनाथी भागवत अध्याय 23वा पाहणार आहोत। या अध्यायामध्ये भिक्षुगीत निरूपण याचं विवेचन करणार आहोत। तत्पूर्वी शुक परिस्थितीला म्हणाले, उद्धवाचं भाग्य थोर। त्यानं प्रश्न विचारता श्रीकृष्ण त्याला अध्यात्मज्ञान लगेच सांगत होता। उद्धवाला तो पुढे म्हणाला, उद्धवा, दुर्जनाचा साधूला किती त्रास दिला तर तो त्रास साधू सहन करत असतो। जो आत्मज्ञानाने मुद्रूप असतो त्यांच्या ठाई शांती वास करतो, तो अपराध सहन करतो। नुसते पंडित असतात ते द्वंद्व सहन करू शकत नाहीत। एक वेळ शरीराची जखम कालांतराने भरून येतं, पण वाग्ववाणी हृदयाला झालेली जखम भरून येत नाही। काम क्रोधादी ती जखम ताजी होत राहते। मग अशी मलिन चित्तवृत्ती शांत कशी होईल? त्याला उपाय आहेच। त्यासाठी मी तुला भिक्षुगीत नावाचा प्रसिद्ध असलेला एक गोष्ट सांगतो। सहनशीलता अंगी आणण्याच्या त्या गोष्टीला तू उपयोग कर। माळव्यामध्ये उज्जयिनी नगरीत एक श्रीमंत ब्राह्मण शेतीवाडी करून राहत असे। तो धनाढ्य होता, तरी द्रव्य लोभी व कंजूस होता। द्रव्य लोभासाठी अडथळा आला की तो क्रुद्ध होई। तो कर्मभ्रष्ट होतो, दान देण्याची बाबत काढत नसे। त्यांच्या कंजूसपणाने सर्व आप्तेष्ट त्यांच्यापासून दूर गेले। भाऊ विरोध करू लागले, पत्नी व मुले भांडू लागली। तो वैश्वदेव पंचयज्ञ काही करीत नसे। त्यांच्यावर देवता कोपल्या आणि हळूहळू चोर कीटक दृष्ट लोक यांच्याद्वारा त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली। घराला आग लागली, कुळाने ठेवी बुडविल्या, शेतावर इतरांनी कब्जा मिळवला। राजाने गुप्त धन नेलं, त्याला सर्वजण सोडून गेले। तो अन्नासाठी हात पसरून गावात इतर गावावरही भटकू लागला, पण त्याला कोणीच भिक्षा घालीना। उलट त्याचा पूर्व स्वभाव ओळखून त्याला लोक धक्केबुक्के मारून घालून देऊ लागले। त्यांच्या अंगावर थुंकणे, त्यांचा घोर अपमान करू लागले। तो आपला संपन्नता कृपणताही आठवून रडू लागला। स्वतःला नाना प्रकारचे दोष देऊ लागला। तो धनलोभाच्या दुष्परिणामे भोगताना कृपणनंदाची निंदा करू लागला। अरे रे, मी हे काय केले? मोठ्या भाग्याने ब्राह्मण देह प्राप्त झाला, पण मी दान केले नाही, यज्ञ केला नाही, तर्पण केले नाही, देवाचे स्मरण केले नाही, अतिथीला अन्न दिले नाही। धन मिळताना स्वतःचे कष्ट केले, इतरांना कष्ट दिले, ते धन गेले, म्हणूनच मी दुःखी भोगतो आहे। द्रव्य लोभाने तो स्वतःला अपवित्रता येते व दुसरे अपवित्र होतात। धन हे क्लेशदायक आहे। सारे अर्थ धनामुळे होतात। हा अर्थ नसून अनर्थच आहे। गर्व, मद, मतभेद, वैर, अविश्वास व स्पर्धा, स्त्री, धूर्त, मैद्य, चोरी, हिंसा, खोटे बोलणे, दंभ, काम, क्रोध असे 15 अनर्थ केवळ धनामुळे होतात। जो मूर्ख असतो तोच द्रव्याचा जास्त संग्रह करतो। धनामुळे मैत्री तुटते, बंधुप्रेम नष्ट होते, पिता पुत्राचा विरोध उत्पन्न होतो, पती पत्नीही धनावरून भांडणे होतात। धनप्राप्ती, धनरक्षण व धनाचा व्यय या सर्व वेळी दुःख प्राप्त होते। देव दुर्लभ असा ब्राह्मण देह, त्यांच्या सहाय्याने मोक्ष व भगवत प्राप्ती होतो। तो प्राप्त होऊनही मी असा पापी झालो। अधर्माने धन गेलं, वृद्धाश्रमाने सामर्थ्य गेलं आणि सर्वस्वी निराधार होऊन मी आता निर्दयी स्थिती भोगत आहे। मोठमोठे विद्वानही द्रव्यलोप असतात, आपले शरीर नाशवंत आहे हे माहीत असूनही ते त्यासाठी धन संग्रह करतात। हे परमेश्वरा, हे भगवंता, सर्व प्रमाद माझ्या लक्षात आणून दिलेस। मी केव्हा तरी पूर्वजन्मी सत्कर्मी केले असतील, म्हणून मला धन लाशाना वैराग्य प्राप्त झालं व त्यानंतर कृपाळू भगवंताचे स्मरण केवळ मला होऊ लागलं। माझे चित्त आता त्या परमेश्वराला लागले होते। ही त्यांचीच कृपा। मी जरी देहाने थकलो असलो तरी चित्तच थकले नाही। मी आता नामस्मरण करून संसाराचे बंधनच तोडून टाकीन। मला आता परमार्थ साधनेत देवाचे सहाय्य मिळो हीच प्रार्थना। माझे आयुष्य थोडे असले तरी त्याचा परतम उपयोग
करून मी आत्मानंद प्राप्त करीन. उद्धवा, याप्रमाणे तो विवेक व वैराग्य यांनी मुक्त झालेला ब्राह्मण पूर्णपणे निसंग झाला. त्याने त्रिदंडित संन्यास घेतला. मानपणास व गर्व आसक्ती वगैरे सर्व टाकून त्याने अरण्यवास पत्करला. केवळ भिक्षेसाठी तो शहरात जाई. तो मुसळ स्नान केवळ नदीच्या पाण्यात एकच डुबकी मारून वर यायचं व असे करी. त्यामुळे त्याचे शरीर दुधर दिसू लागले. लोक त्याला भिक्षू, अवधूत वगैरे म्हणू लागले. पुढे हिंडता हिंडता तो पुन्हा उज्जैनी नगरात आला. त्याला वृद्ध संन्यासी समजून लोक त्यांच्या भोवती जमले व काही लोकांनी हाच पूर्वचा कंजूस ब्राह्मण म्हणून त्याला ओळखले. तेव्हा त्याची थट्टा करू लागले. त्यांचा दंड त्यांनी झोडी, त्याची छाटी व त्यांची सर्वत्र वस्त्रे लोकांनी हिसकून नेली. एकाने तर त्याची लंगोटीही काढून नेली. पण त्याने काही मनावर न घेता तिथून आपल्या शांत अवस्थेत अनन्य प्रयाण केले. पण काही लबाड माणसांनी त्याचा वरवर गोड शब्दांनी क्षमा मागितली व त्याला जास्त जळण्यासाठी पुन्हा उज्जैनी शहरात आणले. त्याला कोणी छळावे व कोणी त्याला सहानुभूती दाखवावी असं करून त्याला लोकांनी फार त्रस्त केले. तरी त्याने शांती सोडली नाही. एकांतर तो नदी तरी अन्न सेवन करीत असता त्यांच्या डोक्यावर लोक शंका केली. दुसऱ्या त्यांच्या तोंडात थुकला, पण तो काहीच बोलला नाही. तेव्हा मात्र लोक संतापले, त्याला बदलून काढू लागले. त्याला उलटा टांगला व त्याने पूर्ववृत्त माहिती असल्यामुळे आपण त्याला छळू हे योग्यच करीत आहोत असे त्याला वाटते. त्यांनी त्याची धिंड काढली. कोणी त्यांच्या तोंडावर काजळ फासले, कोणाला चुना लावला, कोणी त्यांच्या तोंडावर काजळ फासले. मागून फुटून परपटत त्याला चौकात आणून टाकले व त्याची स्फूर्ती ओळख त्या दुर्जनाने एकत्र जमलेल्या लोकांनी करून दिली. एवढा छळ सोसूनही त्याने आपल्या मनाची शांती ढळू दिली नाही. आपण कृत्य कर्माचं फळ भोगत आहोत, हे मुकड्याने भोगावं हेच आपले असं त्यांच्या मनात पक्क ठरवलं होतं. श्रीकृष्ण म्हणाला, त्या भिक्षुकाने जीवनाबद्दल काय म्हटलं तेच मी आता तुला सांगणार आहे. श्रीकृष्ण म्हणाला, तो भिक्षुकाने जीवनाबद्दल काय म्हटलं तेच भिक्षुक मनाशी म्हणाला. मनुष्य प्राणी पंचमहाभूताने बनलेला आहे. माझा देहही तसाच आहे. सर्व लोक मी एकरूपच आहोत. मग त्यांच्यामुळे मला सुख दुःख कसं होईल? मनातच दुःख व सुख या उत्पन्न होत असतं. देवापासून मिळणारे सुख दुःख हा सुद्धा कर्म कृत्यामुळे परिपाक आहे व मनापासून ते दुःख निर्माण होतं. आत्म्याच्या ठिकाणी देताचं भान नसतं, त्यामुळे ते अभाव असतो. दशेमुळे दुःख होतं म्हणावं, त्याचा प्रभाव काही काळच असतो. मन मात्र दुःखाची भावना सोड नाही. कर्म ही मुळे सकाम बनतं व सकामुळेच बंधनात पाडतं. काळ हा दुःख सुखातून भोगायला लावतो असे म्हणता येत नाही, कारण मनच काळाची निर्मिती करेल. अमर आत्मा मरण आहे अशी कल्पना करतो, तेव्हाच संकल्पामुळे काळाची सत्ता चालू होते. आत्मा, ग्रह, काळ, देवता, कर्म यातील कोणतंही दुःखाचं कारण नसतं. मन हेच आत्म्याला आत्मरूपापासूनच च्युत करत असतं व जीवपणाची अवस्था येतं. मनच वृत्ती निर्माण करतं आणि त्याची वृत्ती त्रिगुणात्मक होतात व कर्मही 3 प्रकारचे होतात. त्यामुळे मनामुळे जीव नाना प्रकारे योनीत भटकतो. आत्मा ज्ञानस्वरूप निसंग चैतन्य निगुण निष्क्रिय आहे, तर मन हे कल्पना रूढ व जड आहे. पण मनच जीवभाव व अविद्यात्मक उत्पन्न करतं. त्यामुळेच आत्मा वास्तविक स्वरूप विसरून मन कल्पित अस्तित्व आपले म्हणून जन्ममरणाचा भोगता बनतो. बाकी स्वधर्म, ज्ञान, धर्म, व्रताचरणी, साधने, मनोग्रही निग्रह नसेल तर व्यर्थ होतात. मनाचा निग्रह हाच सर्वश्रेष्ठ आहे. लक्षात ठेवावं, त्यांचं मन उर्मिरहित व शांत आहे. त्याला अन्य साधनाची गरज उरत नाही. मनाचा आघात महिमा आहे. इंद्रिय, देव व माणसांचा सर्वांना मन ताब्यात ठेवतं. काळावरती मनाची सत्ता चालते. हरिहर बद्रिकाची निर्मिती मानानेच कल्पिले असते. ते सर्व देवानेच भार किती सामर्थ्यवान असला तरी त्याला मन ताब्यात ठेवता येत नाही. शस्त्राचे मन मरत नाही, पाण्यात ते विरघळत नाही, आगीने ते जळत नाही, आकाश त्याला शून्य करू शकत नाही. मनापुढे कोणाचंही टिकाव लागले नाही. ते मनच खरं देव आहे. पण त्या देवाला मनाला जिंकण्याची युक्तीच विलक्षण आहे. मनाचा उत्तम गुण असा आहे की ते परमार्थाला लागलं की चारे मुक्ताने त्यांच्या ताब्यात येऊन ब्रह्म साक्षात्कार होऊ शकतं. मनच मनाला घातक आहे व मनच मनाचं प्रकाशक आहे. ते साधक आहे, बाधकही आहे. मानव साधकाकडून गुरुभक्ती करून घेतो व मन स्वतःचा सांगितलेल्या त्या उपायाने स्वतःचा विलय करून घेते. जो मनोजय करतो तोच खरा देवाधिदेव होऊन राहतो.
मनाचंच मन जिंकायचं हाच मनोजयाचं स्पष्ट उपाय आहे. साम दाम दंड भेद उपदेश लालूजा कोणत्याही उपायाचा त्यावर परिणाम होत नाही. मणिरूपी शत्रूपासून पळ काढता येत नाही. हा शत्रू अहोरात्र अंगाशी भिडलेला असतो व कोणत्या वेळी छापा काढून सर्वस्वी पराभव करतो. हा शत्रू न जिंकता जो लौकिक शत्रूवर विजय मिळतो त्याचा विजय व्यर्थच होय. मनाशी वैर करून त्याला जिंकता येत नसेल व त्यांच्याशी मैत्री करावी. मित्रांनो, आपले सुख दुःख त्यांच्यासमोर उघड करावे म्हणजे व्यथा ऐकून वैरागाचे खळवत विवेकाचं भांडवल करून ते दुःख निवारण करतं. त्याला समजावून सांगितलं तर ते स्वतःचे दोष दूर करतं आणि जीवासकट स्वानंद सागरात बुडून मते. मनाचे मित्रत्व इतके संच असतं की आपल्या मित्राची कधी लबाडी करत नाही. मित्रावर उपकार करण्याची मन स्वतःचारही विलय करायला असत नाही. वैर करून मनाला नष्ट करणं जमत नसेल किंवा मैत्री करून त्याला अनुकूल असूनही ते आपलंसं करून घेता येत नसेल त्याची उपेक्षा करावी. त्याची म्हणणं ऐकू नये व लाडही करू नये. त्याचं दुःख व सुख आपण स्वीकारू नये. जो अभावाचे त्याला स्पर्शही करू नये. अशा प्रकारच्या मनाच्या बाबतीत तो जो उदासीन असतो तोच अलौकिक शांती प्राप्त करतो. नुसत्या अग्नीला घणाचा घाव खावे लागत नाही, पण जर लोखंडाशी तो संलग्न झाला तर लोखंडाबरोबर त्यालाही घाव सोसावं लागतं. आत्म्याला देहाभिमानामुळे जीव दशा व जन्ममरण सोसावं लागतं. मी असा आहे, मी सुंदर आहे, मी मोठा आहे, लहान आहे असं तो जो मानतो तेच गुण आपल्यावर ओढून घेते. लोक, देवता, आत्मा, ग्रह, कर्म व काळ यांच्याकडे सुख दुःख कर्तृत्व नाही हेच खरं. मन मात्र दुःख वा सुख आपल्या मनात असतं. मनुष्य मनुष्याला पीडा देतो पण ती देहासी व त्या देहाला माझ्या म्हणणाऱ्याला मनालाच होते. देहानं दुःख होत नसतं, ते आतील जाणीवेला होतं व मनच ती जाणीव स्वतःची म्हणतं. आत्मा तर अलिप्त असतो, तो देहाची सुखदुःखी आपली म्हणत असतं. काही माणसाला दुसऱ्या माणसाचा धक्का बसला तर तो रागवतो, पण माणूस जर स्वतःचा घसरून पडला तर मग कोणावर रागवणार. सारं काही एकच असतं. त्यामुळे सुखदुःखाचा करता व भोगता मीच असतो. या जगात एक रूपाने मीच भरलेला असतो. अर्थात रागवण्याचा जवाब नाही. देवता या इंद्रियांचा अधिष्ठाता असतात व इंद्रियांना होणारा सुख दुःख त्याच भोगतात व देवताहित मनाच्या संकल्पातून उत्पन्न होतात असतात. त्या सुखदुःखाच्या कर्त्या नसतात. आत्मरूप मात्र अलिप्त असतं. त्यामुळे आत्मा हा सुखदुःख देत नाही व भोगतही नाही. ग्रह हे सुखदुःखी देतात असे म्हणता येत नाही. आत्मा हा ग्रहाच्या शुभ किंवा अशुभ प्रभावापासून अलिप्त असतो. देव ग्रहदशा देह इंद्रिय यांच्याशी निगडीत असते. आत्म्याशी नव्हे तर ग्रहाचंही आत्मा हा सर्वत्र एकच असतं. त्यांच्याशी निगडीत असतं. आत्मा हे नव्हे तर ग्रहाचे आत्मा एकत्र सर्वत्र असल्यामुळे ते ग्रह ते स्वतःला पिंडा देत असतात असे म्हणावे लागेल. मनच त्या पिंडा स्वतःला लावून घेते. मनच सुखदुःखाचं कारण आहे. कर्म हे सुखदुःख देत नाही, कारण कर्म विद्याचं आहे. कर्म जड आहे. आत्मा त्यांच्या पलीकडचा अत्यंत शुद्ध आहे. कर्म मर्यादित आहे. आत्मा अनंत आहे. कर्म नित्यबद्ध आहे. आत्मा चैतन्य व अनंत रूप आहे. कर्म मिथ्या व आत्मा नित्य आहे. कर्माला ब्रह्माची ओळख नसते तर ब्रह्मात कर्म नाही. कर्म मिथ्या स्वरूप आहे. ते आत्म्याला बंधन कसे पडणार. काळ हा सुख दुःख देतो असे काही लोक म्हणतात. अनारोग्य, अतिवृष्टी, थंडी, उष्णता याच्या योगाने तो दुःखी येतो असं म्हटलं जातं. पण काही काळच आत्मा व ईश्वर आहे. तोच सर्व सृष्टी निर्माण करतो. सर्व प्रकारे भूतमात्राच्या हिताचं कार्य काळ करीत असतो. काळ जुळून घेतो, नव देतो, तो परम कृपाळू आहे अशीच त्याची स्थिती होते. नवीन देह, नवीन अनुभव हे सारं काळच देतो असतो. आत्मा हा एकत्वाने काळाशी अभिन्न आहे. त्यात द्वंद्व नसल्यामुळे काळ हा कोणाला कसलं दुःख देणार.
मनच सुखाला व दुःखाला कारण असतो. जो आत्मा शुद्ध निर्मल परमानंद रूप आहे त्याला कोणाकडूनही कसलंही दुःख प्राप्त होत नाही. मग सुख दुःख हे वास्तव आहे. त्याला कारण काय आहे? त्याला उत्तर असे आहे की देहाभिमान तोच सुख दुःखाला कारण आहे. आणि मन देहाला मी व माझा देह म्हणतं त्यांच्या संपर्कानं आत्मा हे आपणच देह आहोत असं मानतो. सुखी झालो की दुःखी झालो असं मानतो. जो मनुष्य आत्म्याला कधीही द्वंद्वाचा संपर्क लागत नाही असं समजतो तो बाह्यत कोणीही दुःखाला दिले तर तो खेद मानत नाही. तो संसाराला भीत नाही. उद्वेग चिंता द्वेष हे काहीच मानित नाही. तो स्वानंदात सर्व काळ राहतो. भिक्षू पुढे म्हणू लागला, माझी पूर्व पुण्याची होती म्हणून मी अद्वैतयुक्त आत्मनिष्ठ माझ्या शाई उदयास आली. म्हणजे हेच परमार्थाचे साधन आहे. त्यानेच नित्य सुख प्राप्त होते व सृष्टी परमानंदात भरून जाते. मी अभिमान टाकून आता श्रीहरीला शरण आला आहे. त्यामुळे आता हा संसाररूपी सागर आत्मविवेकाच्या नौकेने पार करून गेलेला आहे. श्रीकृष्ण म्हणाला, उद्धवा, कशा प्रकारे तो कृपण ब्राह्मण धनाचा सर्वस्वी नाश झाल्यामुळे फारच विरक्त झाला व आपण देहापेक्षा भिन्न आहोत त्याचा स्पष्ट अनुभव घेत सर्व सुख दुःखाच्या पार राहिला. म्हणजेच मनुष्य जन्म हे भगवंताच्या प्राप्तीसाठी हा जन्म आहे. हे जन्म म्हणजे 84 लक्ष योनी, याच्यातून माणसाचं जन्म एकदाच मिळतं. या जन्माचं सार्थक करण्यासाठी भक्ती ही सर्वात मोठी अशी भगवंताची भक्ती ही मोठी आहे. या भगवंताच्या सेवेतच आपलं जीवन बहाल करावं, कारण भक्ती विना गेला अधोगती. अशा प्रकारे भक्तीच महत्त्वाचे जीवनात आहे. आपण काही लोक काय करतात, ह्या धनसंपत्तीचं खूप मोठ्या प्रमाणात मिळवतात, पण हे धनसंपत्ती काही काळापुरती मर्यादित आहे. यामुळे आपलं जीवन जर चांगलं बनवलं असेल तर भगवंत प्राप्ती हीच महत्त्वाचं सुख समाधान देणारं असं हे रूप आहे. आता आपलाच भ्रम आपल्या सुख दुःखाला कसा कारणीभूत होतो ते मी तुला सांगतो. आत्मविषयाचं अज्ञानाचं मनोरूपाने उचल खातं व त्याद्वारे भेद उत्पन्न करून सुखदुःख भोगवीत. आत्मा भेदशून्य आहे, पण मनच त्या ठिकाणी शत्रू मित्र उदासीन इत्यादी मन कल्पून स्वतःला चालवित. मनच भ्रांतीला कारण असतं आणि मनाला आपला हा भ्रम खरा वाटतो. हे सुखदुःखाचं कारण असतं. सतत अभ्यासानं मात्र मन आत्मस्वरूपाचा प्रवेश करतं. परिपूर्ण आत्मवस्तूला जाणताच ते द्वंद्वाक मन पणाला मुक्त. ते मनाचं संकल्प विकल्परूप द्वंद्वाचं कार्य न होणे. म्हणजेच मन म्हणजे मी हे करतो, मीच स्वतः करतो, मीच हे केलं, मी ते केलं, हे मनाने जर गेलं तर आपल्याला आयुष्यातून मुकावं लागतं. यामुळे भक्ती महत्त्वाची आहे. हाच मनोनिग्रह होय. जो मनुष्य मनाने कल्पलेला सर्व भेदाचा त्याग करतो त्याला आत्मशांती लाभते. म्हणजे मनाने जे काय ठरवलेलं असतं त्या मनाच्या विरुद्ध जर चाललं आणि भगवंताच्या भक्तीमध्ये प्राप्त झालात तर आपल्याला आत्मशांती लाभते. मग द्वंद्व बांधत नाही. संसाराची स्फूर्ती नाहीशी करून वृत्ती आत्मस्वरूपाकडे लागणं व जीवाशिवाची ऐक्य होणं यालाच योग म्हणतात. योगनिष्ठा ब्रह्मज्ञान हाच विषय या भिक्षुगीतात आहे. जो या भिक्षुगीताचे श्रवण पठण मनन करेल व अर्थासहित इतरांना सांगेल, त्यावर चिंतन करेल, त्यांच्या द्वंद्वाचं निरासन होऊन तो ज्ञानात व शांत होईल. शिव परिस्थितीला म्हणाले, श्रीकृष्णाने उद्धवाच्या शांतीविषयी प्रश्नाला अशा प्रकारे उत्तर देऊन आत्मनिष्ठेने भंडारच त्याला ओढून दिलं व भिक्षुकाच्या आणि उद्धवाच्या निर्माण सर्व जगतावर उपकार करून ठेवले. धन्य तो श्रीकृष्ण, धन्य तो उद्धव. अशा प्रकारे याचं विवेचन करण्यात आले आहे. म्हणजे मन किती चंचल आहे हे या प्रकारामध्ये ह्या विवेचनामध्ये आपण पाहिलेलं आहोत.